हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या पार्ट 1 मध्ये आपण उष्णता म्हणजे काय, उष्णतेचं स्थानांतर कसं होतं म्हणजे त्याचे 3 प्रकार बघितले, वहन, अभिसरण, प्रारण म्हणजे काय, तसेच तापमान म्हणजे काय ते देखील बघितलं, दवबिंदू तापमान बघितलं आणि आर्द्रता म्हणजे काय आणि त्याचे निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता हे प्रकार देखील बघितले। तर ज्यांनी कोणी या व्हिडिओचा पार्ट 1 बघितला नसेल त्यांनी या व्हिडिओचा पार्ट 1 नक्की बघा। आणि या व्हिडिओमध्ये आपण पाण्याचे असंगत आचरण, उष्णता कोणत्या एककामध्ये मोजतात ते बघणार आहोत। तसेच उष्णतेसंबंधी उपकरणं कोणकोणती असतात आणि विविध परीक्षांमध्ये झालेले प्रश्न आयोगाने कशा प्रकारे विचारले होते ते देखील बघणार आहोत। तर हा व्हिडिओ देखील नक्की बघा। उष्णतेचे स्थानांतर तर बघितलं आपण कसं होतं, वहन, अभिसरण, प्रारण पद्धतीनं। पण हे उष्णता कशामध्ये मोजली जाते, त्याचे एकक काय आहेत ते आपण बघूयात। तर उष्णतेचे एकक पहिला आहे MKS, किलो कॅलरी, त्यालाच काय आपण म्हणतो के कॅलरी। म्हणजेच काय, 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान हे 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत म्हणजेच 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला काय म्हणतात, 1 किलो कॅलरी असं म्हणतात। 1 किलो कॅलरी उष्णता म्हणतात। म्हणजे 1 किलो कॅलरी म्हणजे किती असतं, तर 10चा क्यूब म्हणजे 10³ कॅलरी एवढं असतं। 1 किलो कॅलरी इक्वल टू 10³ कॅलरी। म्हणजे MKS पद्धतीत एकक काय, तर ते आहे किलो कॅलरी आणि CGS पद्धतीत एकक काय आहे, तर ते आहे कॅलरी। म्हणजे 1 ग्रॅम पाण्याचे तापमान जर 14.5 डिग्री पासून ते 15.5 डिग्री पर्यंत म्हणजेच काय 1 सेल्सिअसने वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उष्णतेस काय म्हणतात, 1 कॅलरी उष्णता म्हणतात। मग 1 कॅलरी म्हणजे किती असतं, तर 4.186 जूल। 1 किलो कॅलरी म्हणजे 10³ कॅलरी आणि 1 कॅलरी म्हणजे 4.186 जूल। आता आपण अजून एक नवीन कन्सेप्ट बघूयात की पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय। तर कशाला म्हणायचं पाण्याचे असंगत आचरण, तर सर्वसामान्यपणे पाण्याला उष्णता दिली असता पाणी प्रसरण पावतं, तर उष्णता काढून घेतल्यास पाणी आकुंचन पावतं। म्हणजे 2 केस आहेत, जर तुम्ही पाण्याला काय दिली, उष्णता दिली, तर पाणी काय होतं, प्रसरण पावतं आणि ती जर उष्णता तुम्ही काढून घेतली पाण्याची तर पाणी काय होतं, आकुंचन पावतं। परंतु पाण्याच्या महत्तम घनतेनंतर म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअस पासून ते 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान कमी झाल्यास पाणी काय होतं, आकुंचन पावण्याचे काय होतं, प्रसरण पावतं। तर 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढ केल्यास पाणी प्रसारणाऐवजी काय होतं, आकुंचन पावतं। यालाच काय म्हणतात, पाण्याचे असंगत आचरण असं म्हणतात। म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला मेन केस माहिती आहे, जर उष्णता दिली तर पाणी प्रसरण पावतं आणि काढून घेतली तर आकुंचन पावतं। हे तर आहे मेन की काय होतं, त्या ह्या गोष्टी आहेत मेन। परंतु अजून एक 2 केसी आहेत, त्या काय आहेत, जर नॉर्मल पाण्याला जर आपण टेम्परेचर दिलं म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस पासून तर 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर तापमान काय केलं, कमी पावलं, तर या तापमानाला पाणी आकुंचन पावण्याचे काय होतं, प्रसरण पावतं। आणि ते जर आपण अपोजिट केलं म्हणजे 0 डिग्री पासून जर 4 डिग्री पर्यंत जर वाढ केली तापमानात, तर पाणी प्रसरण पावण्याऐवजी काय होतं, आकुंचन पावतं। यालाच म्हणतात पाण्याचे असंगत आचरण। या 2 केस लक्षात ठेवायच्या, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात। म्हणजे खालीलपैकी बरोबर कोणतं, किंवा या तापमानाला पाण्याचं काय होईल, प्रसरण पावेल की आकुंचन पावेल, यासाठी या 2 केस महत्वाच्या आहेत। यालाच काय म्हणतात, पाण्याचे असंगत आचरण असं म्हणतात। आता पाण्याची महत्तम घनता किती असते, तर 4 डिग्री सेल्सिअस एवढी असते आणि पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाने दर्शवले जाते। म्हणजे पाण्याचे असंगत आचरण दाखवण्याचे यंत्र कुठलं आहे किंवा उपकरण कोणतं, तर ते आहे होप। या होपच्या मदतीनं पाण्याचं असंगत आचरण हे दर्शवलं जातं। आता या पाण्याच्या असंगत आचरणाचे परिणाम काय काय आहेत ते बघूयात। तर हिवाळ्यात थंड प्रदेशात नळ फुटतात, ऑटोमॅटिकली नळ फुटतात का, तर ती आहे पाण्याच्या असंगत आचरणाची क्रिया आणि याचा परिणाम म्हणून ते थंड पाण्यात हिवाळ्यात नळ फुटतात। दुसरा काय परिणाम आहे, तर जलचर प्राणी व वनस्पती हिवाळ्यात बर्फाखाली जिवंत राहतात। म्हणजे एवढी थंडी असून सुद्धा जिवंत प्राणी कसे काय राहतात, त्याचं कारण काय, तर ते पाण्याचं असंगत आचरण आहे। तिसरं काय, खडकांना भेगा पडून पाणी आत शिरतं, हे सुद्धा पाण्याचं असंगत आचरण आहे। आणि
अजून काय तर आकारमान वाढून खडक दुभागतात, म्हणजे 2 पार्टमध्ये वेगवेगळे होतात, दुभागतात म्हणजे फुटतात थोडक्यात. ते कशामुळे होतं तर त्या कशाचा परिणाम आहे तर तो आहे पाण्याच्या असंगत आचरणाचा परिणाम. आता ही उष्णता म्हणजेच हीट याच्या संबंधी काही उपकरणं आहेत, तर ती आपण उपकरणं बघूयात कोणती. पहिलं आहे थर्माफ्लास्क आणि सेकंड आहे थर्मावेअर. तर थर्माफ्लास्क म्हणजे काय असतं तर याचा बाह्य भाग हा धातू किंवा प्लास्टिकचा बनलेला असतो. थर्माफ्लास्कमध्ये आतमध्ये 2 काचेच्या पातळ बाटल्या एकात एक ठेवलेल्या असतात आणि दोन्ही बाटल्यांचा पृष्ठभाग हा कसा असतो चकचकीत असतो आणि यांच्या दरम्यान पोकळीतील हवा काढून घेऊन निर्वात पोकळी बनवलेली जाते, म्हणजे रिकामी पोकळी एक बनवली जाते. त्यामुळे काय होतं उष्णतेचं वहन अभिसरणारे प्रारण होतं का नाही होत. या तिन्ही म्हणजे उष्णतेचं स्थानांतर होत नाही, म्हणजे या क्रिया होत नाही म्हणजेच काय स्थानांतर होत नाही. आणि हे कधीपर्यंत टेम्परेचर स्थिर राहतं थर्माफ्लास्कमध्ये तर 30 डिग्री सेल्सिअस तासापर्यंत हे तापमान स्थिर राहतं. हे पहिलं आपण उपकरण बघितलं. आता दुसरं उपकरण बघूयात ते आहे थर्मावेअर. थर्मावेअर हे कशासाठी वापरतात तर हे गरम पदार्थ ठेवणारं भांडं आहे. यातून काय होते उष्णता सहजासहजी बाहेर पडत नाही, म्हणजे काय 2 भांडी थोडक्यात कसं असतं हे थर्मावेअर तर 2 भांडी बसवलेली असतात आणि बाहेरचं भांडं हे प्लास्टिकचं तर आतलं भांडं हे चकचकीत धातूचं असतं आणि दोन्ही भांड्यांदरम्यान हवा असतं, त्यामुळे उष्णता बाहेर पडत नाही, म्हणजे उष्णतेच्या स्थानांतराच्या ज्या क्रिया आहेत वहन अभिसरण प्रारण या क्रिया होत नाहीत. या टॉपिकवर मागे झालेल्या विविध परीक्षांमध्ये आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारले होते ते बघूयात आपण. आयोगाने विचारलेले प्रश्न तर पहिला प्रश्न बघूयात. हायग्रोमीटर काय मोजतं? हा ISO 2012ला आलेला प्रश्न आहे. पर्याय काय आहेत? पहिला ऑप्शन आहे सापेक्ष आर्द्रता, दुसरा आहे द्रवांची सापेक्ष घनता, तिसरा आहे नदीच्या पात्रातील प्रवाह आणि चौथं यापैकी नाही. तर कशासाठी मोजतात हायग्रोमीटर आपण आत्ताच बघितलं. ऑप्शन नंबर 1 सापेक्ष आर्द्रता कशाने मोजतात तर ती हायग्रोमीटरच्या सहाय्याने मोजते, म्हणजे हायग्रोमीटर काय मोजतं तर सापेक्ष आर्द्रता. क्वेश्चन नंबर 2 बघूयात. हवेमधील पाण्याच्या बर्फाची संपृक्तता ज्या तापमानाला होते त्याला काय म्हणतात तर त्याला आपण आताच बघितलं व्याख्यामध्ये, त्याला म्हणतात दबावाचा बिंदू असं म्हणतात. म्हणजे हवेतील पाण्याची बाष्पाची संपृक्तता कोणत्या तापमानाला होते ते तापमान म्हणजे दबावाचा बिंदू असतो. क्वेश्चन नंबर 3 बघूयात. युडिकोलोन वापरल्याने आपणास हवेसे का वाटते? ऑप्शन नंबर 1 बाष्पीभवनाने गारवा मिळतो, ऑप्शन 2 ते कापलेला भाग बरा करतं, ऑप्शन नंबर 3 दोन्ही बरोबर, ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. तर आता युडिकोलोन वापरल्यानं काय होतं तर उत्तर काय आहे का आपल्याला हवंसं वाटतं तर बाष्पीभवनाने काय होतं गारवा मिळतो, म्हणजे आपलं उत्तर काय बरोबर ऑप्शन नंबर 1 बरोबर. युडिकोलोन त्याच्यासाठीच वापरतात ना, गारवा मिळण्यासाठी वापरतात. बाष्पीभवनाने काय होतं गारवा निर्माण होतं म्हणून ते आपल्याला हवंसं वाटतं. आता चौथा प्रश्न बघूयात. काय सोलर सेल कशापासून बनवलेलं असतं? हा ISO 2013ला प्रश्न विचारला होता. ऑप्शन काय आहेत तर कंडक्टर, इन्सुलेटर, सेमी कंडक्टर आणि चौथा आहे सुपर कंडक्टर. तर सोलर सेल हे कशापासून बनलेलं असतं तर ते बनलेलं असतं सेमी कंडक्टर पासून, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. चौथा प्रश्न बघूयात. सौर कुकर पेटीच्या आतील भागास काळा रंग दिलेला असतो कारण काळ्या रंगाचे आवरण ... आणि हे 4 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे त्यावर पडणारा उष्मा प्रारणाला बाहेर सोडते, दुसरं त्यावर पडणारा उष्मा प्रारणाला परावर्तित करते, तिसरं आहे त्यावर पडणारा उष्मा प्रारणाला अमान्य करते आणि चौथा ऑप्शन आहे त्यावर पडणारा उष्मा प्रारणाला शोषून घेते. हा प्रश्न PSI 2012ला विचारला होता. तर याचं उत्तर काय आहे तर सौर कुकर पेटीत आतल्या भागाला काळा रंग दिलेला असतो कारण काळ्या रंगाचं आवरण हे काय करतं तर उष्मा प्रारणाला शोषून घेतं, म्हणून तोच फायदा आहे ना. सौर कुकरच्या पेटीला काळा रंग लावलेला असतो तो उष्णता शोषून घेतो आणि म्हणून तर आपण जे उपयोग करतो त्या सौर कुकरचा ती उष्णता शोषून घेतल्यामुळेच त्या सौर कुकरमध्ये जे काय आपण अन्न ठेवतो तो शिजतं, म्हणजे थोडक्यात काय तर उष्णता शोषून घेतली तरच आतमध्ये जी क्रिया होते ती होईल ना. म्हणजे याचं उत्तर काय काळा रंग काय करतं तर उष्मा प्रारणाला काय घेतं शोषून घेतो, ऑप्शन नंबर 4 बरोबर. काळ्या रंगाचं आवरण कारण त्यावर पडणारा उष्मा हा काय करतो प्रारणाला शोषून घेतो, म्हणजे यामुळे उष्णतेचं स्थानांतर घडून येतं. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.